विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या युनिट 3 मधलं इन्शुरन्स फायनल अकाउंटचं हे आपलं शेवटचं गणित. या गणितामध्ये मी तुम्हाला एवढी तिन्ही मतलब जवळपास रेव्हेन्यू अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट आणि बॅलन्स शीट हे चारही अकाउंट तुम्हाला कसे तयार होतात हे सांगणार. सोबत याच्यावर कसे MCQ तयार होतात ते पण सांगणार आहे. आणि त्याच्यामुळे हे या युनिटमध्ये तुम्हाला या गणितातला जो मी हा व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला बरेचसे त्याच्यातले MCQ कसे तयार होतील, कसे विचारतात याच्यावरसुद्धा तुम्हाला कळेल. आता मी तुम्हाला फक्त एकच काम सांगतो की मी गणित वाचणार, सोबत याचं पोस्टिंग कशी होणार ते उत्तरात दाखवणार. त्याच्यामुळे इथं आपल्याला वारंवार स्क्रोल करावं लागेल, म्हणजे खालीवर करावं लागेल. तर तुम्हाला जसं आता प्रीमियम नावाचं पहिलं बघा आता का म्हणते तो की फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर रिलेटिंग टू द अभय इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ॲज ऑन 31 डिसेंबर प्रिपेअर फायनल अकाउंट. म्हणजे अभय इन्शुरन्स कंपनी होती. या इन्शुरन्स कंपनीचं आपल्याला फायनल अकाउंट तयार करायचं आहे. त्याच्यात त्याने दिलं आहे प्रीमियम. आता प्रीमियम बघा, याच्यामध्ये त्यांनी 3 डिपार्टमेंट दिलेले आहे, एक फायर, मरायन आणि मिसलेनियस. तर याच्यात 3 डिपार्टमेंट दिले. म्हणून हे जे प्रीमियम आहे, प्रीमियम हे तुम्हाला माहीत असेल रेव्हेन्यू अकाउंटचं क्रेडिट बाजू, दे इट्स अ पार्ट ऑफ इन्कम इन्शुरन्स कंपनीचं. म्हणून ते क्रेडिट बाजूला जाणार कसल्या, रेव्हेन्यू अकाउंटच्या. तर म्हणून बघा की आपण जेव्हा रेव्हेन्यू अकाउंट बघू तर या रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट बाजूला ते जाणार आहे तुमचं. हे बघा, हे रेव्हेन्यू अकाउंट आहे फायरचं. हे बघा फायरचं प्रीमियम आहे 3 लाख रुपये. प्रीमियम 3 लाख रुपये. त्याच्यासोबत मरायनचं इन्शुरन्स आहे 36 लाख प्रीमियम आहे मरायनचं. आणि तिसरं अदरवाल्यांचं जे आहे, हे बघा अदरवाल्याचं प्रीमियम आहे 9 लाख रुपये. म्हणजेच ही प्रीमियम तिन्ही रेव्हेन्यू. आता यामध्ये तुम्हाला एक MCQ विचारले जातात. म्हणजे मग तो काय करतो की प्रीमियम देतो तो तुम्हाला, आणि याच्यामध्ये त्यांनी असं विचारलेलं असतात की ओपनिंग प्रीमियम लास्ट इयर रिसिवेबल, म्हणजेच 1 तारखेची रिसिवेबल आणि 31 तारखेची रिसिवेबल. तर एक याच्यात काम करायचं, तुम्हाला विचारतं की फाइंड द फायनल नेट अमाऊंट ऑफ प्रीमियम. म्हणजे मग आपल्याला का करावं लागेल की जेव्हा असं त्यानं विचारलं असेल की MCQमध्ये की हे एक 9 लाख रुपये तुम्हाला पद देणार आणि त्याच्यासोबत त्याला 1 तारखेचं प्रीमियम देईल, 31 तारखेचं प्रीमियम देईल रिसिवेबल. तर 31 तारखेचं प्रीमियम यात 9 लाखात जोडायचं, 1 तारखेचं प्लस करायचं आणि रिइन्शुरन्स असेल ते मायनस करायचं. तिच्यामध्ये पुन्हा एखादी पद ते पण मायनस करायचं. रिइन्शुरन्स प्रीमियम रिसिवड असेल तर ते रिइन्शुरन्स प्रीमियम रिसिवड प्लस होते आणि रिइन्शुरन्स प्रीमियम पेड ही मायनस होत असते. तर अशा प्रकारचे MCQ तुम्हाला नेट प्रीमियमबद्दल विचारू शकते. तर यानंतर तुम्हाला बघा गणितामध्ये आता पद कोणते दिलेले आहे बघा. आता ह्या बघा या गणितामध्ये तुम्हाला पहिलं पद मग नंतर दिलेलं आहे क्लेम पेड अँड आउटस्टँडिंग. क्लेम पेड अँड आउटस्टँडिंग दिलेलं आहे. याचा अर्थ काय झाला की हे या क्लेम पेड आउटस्टँडिंग ती फायर दिलेलं आहे, मरायन दिलेलं आहे आणि मिसलिनियस दिलेलं आहे. तर हे ते क्लेम पेड आणि आउटस्टँडिंग ऑलरेडी कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे. म्हणून हे तिन्ही पदं तुमचे क्लेम बघा सेपरेट 3चं नाव दिल्यामुळे ते रेव्हेन्यू अकाउंटमध्ये जाणार. हे कमिशनसुद्धा बघा रेव्हेन्यूच्या डेबिट बाजूला जाणार. एक्सपेन्सेस ऑफ मॅनेजमेंट फायरचं, मरायनचं आणि मिसलेनियसचं डेबिटला जाणार. आता हा जो फंड्स आहे हा लास्ट इयर 1 तारीख दिलेली आहे, याला म्हणतात रिझर्व्ह फॉर अनएक्सपायर्ड. हे सगळं क्रेडिट बाजूला जरा रेव्हेन्यू अकाउंटच्या. तर आपण आतापर्यंत किती पद्धत बघितलेले आहे, क्लेम बघितलं, कमिशन बघितलं, एक्सपेंडिचर हे डेबिटला येणार रेव्हेन्यू अकाउंटच्या. आणि फंड्स जो आहे 1 तारखेचा हा फंड्स हा रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. बघून घेऊ चला आपण हे पदं. 1,50,000, 15,000, 3 लाख दिसते. तर बघा आता तुमची हे बघा फायरचं आउटस्टँडिंग क्लेम आहे डेबिट बाजूला बघा, कमिशन आहे, त्याच्यानंतर एक्सपेन्स ऑफ मॅनेजमेंट आहे आणि फंड जो म्हटला होता रिझर्व्ह फॉर आर एक्सपायरी हे बघा हा 1 तारखेचा आहे 1 लाख रुपये, हा क्रेडिट बाजूला येणार. आले 4 पदं बरोबर. एक फंड्स हा लास्ट इयरचा होता तो क्रेडिटला येणार आणि हे एक्सपेंडिचरची पदं डेबिटला येणार. यानंतर आपल्या बघा गणितामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, फंड्स झालं इथपर्यंत आपण पोहोचलो होतो. आता तुम्हाला दिलेलं आहे इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट हे बॅलन्स शीटमध्ये ॲसेट बाजूला येत असते. कुठे येत असते, ॲसेट बाजूला. कॅश ही हे सुद्धा ॲसेट बाजूला येतात. एजंट बॅलन्स, आता एजंट बॅलन्स कोणत्या डिपार्टमेंटचं म्हटलं नाही, डेबिट म्हटलेलं आहे. तर डेबिटवालं
हे ॲसेट असते आणि क्रेडिटवालं एजंट बॅलन्स ही लायबिलिटी असते. म्हणून हे तिन्ही पदं कुठे जाणार, तुमचे ॲसेट बाजूला येणार आहे. इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड आहे. आता हा फंड हा लायबिलिटी आहे तुमचं, जनरल रिझर्व्ह लायबिलिटी आहे आणि प्रॉपर्टीज हे ॲसेट आहेत. आता ॲसेटची पदं किती झाली एकूण, इन्व्हेस्टमेंट, कॅश, एजंट बॅलेन्स, प्रॉपर्टी आणि लायबिलिटीचे 2 पदं, कोणतं, इन्व्हेस्टमेंट फंड्स आणि जनरल रिझर्व्ह. चला आपण बघून घेऊ बॅलन्स शीटमध्ये. हे बघा बॅलन्स शीट तुमची, बॅलन्स शीट दाखवली आहे बघा. या बॅलन्स शीटमध्ये बघा इन्व्हेस्टमेंट, प्रॉपर्टी, एजंट बॅलेन्स, त्याच्यानंतर मी एक चौथं कोणतं सांगितलं होतं, कॅश, त्याच्यानंतर फंड्स म्हटलेलं तर बघून घ्या, तुमच्या गणित रिझर्व दिलेलं आहे बघून घ्या. जनरल रिझर्व 4 लाख रुपये आणि आता करंट इयरचं जे ट्रान्सफर होणार आहे ते ॲड होतं याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर अजून एक पद दिलेलं आहे मी तुम्हाला, कुठलं होतं पद बघा, अजून एक पद आहे इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड. हे बघा इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड आणि जनरल रिझर्व्ह अशी 2 पदं, असे एकूण आपण लायबिलिटीची 2 पदं, हे ॲसेटची 4 पदं, अशा प्रकारे आपले हे जाणार इकडे. त्याच्यानंतर बघा या गणितामध्ये आता कुठपर्यंत आपण आलो होतो, या प्रॉपर्टी आता ड्यू टू अदर इन्शुरन्स, ड्यू टू म्हणजेच अन्य इन्शुरन्स कंपनीला द्यायचं आहे, म्हणजेच ही पद लायबिलिटीला येणार एल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा लास्ट इयरचा प्रॉफिट आहे, हा प्रॉफिट लास्ट इयरचा आहे म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशनच्या क्रेडिट बाजूला. हे पहिलं लायबिलिटीला बघून घेऊ आपल्याला. पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो आहे हा लास्ट इयरचा प्रॉफिट आहे, तो प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशनच्या क्रेडिट बाजूला येणार, बघून घ्या. हा प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट आहे बघा, याला बॅलन्स क्रेडिट केलेलं आहे. हा लास्ट इयरचा प्रॉफिट आहे 23,000 रुपये आणि हा जो करंट इयरचा प्रॉफिट आहे 6,90,000 रुपये, हा इथून काढलेला असतो. आता आपण ह्या रेव्हेन्यू अकाउंटमधून जो काढलेला प्रॉफिट आहे, हे बघा तिन्ही रेव्हेन्यू अकाउंटचा प्रॉफिट, ह्या फायरचा प्रॉफिट, हा मरायनचा प्रॉफिट आणि ह्या मिसलेनियसचा प्रॉफिट. या प्रॉफिट लिहिले इकडे क्रेडिट बाजूला, ह्या ग्रॉस प्रॉफिट म्हणून समजून जा. आणि हे इन्कमचं पद आहे, इंटरेस्ट रिसिव्ड आणि सनरी एक्सपेंडिचर हे सेपरेटच आहे 2,40,000 रुपये. या क्रेडिटमधून आपण हे डेबिटचं पद मायनस करू म्हणजे हा प्रॉफिट निघणार. हा प्रॉफिट निघाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं. 3 रेव्हेन्यू अकाउंट झाले आणि त्याच्यानंतर हे प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशनचं. तर ह्या ॲप्रोप्रिएशनमध्ये हा 6% डिव्हिडंड हे ॲडजस्टमेंटमध्ये असणार, ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह ॲडजस्टमेंटमध्ये असणार आणि या क्रेडिटमधून हे 2 डेबिटचे पदं मायनस केले तर हे बॅलन्स येणार, हे बॅलन्स लायबिलिटीमध्ये येणार. चला गणितामध्ये बघून घेऊ आपण. तर आपण होतो इथपर्यंत, ह्या प्रॉफिटपर्यंत. हा प्रॉफिट आपण कुठे लिहिलेला आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ॲप्रोप्रिएशनच्या क्रेडिट बाजूला. त्याच्यानंतर सनरी ॲसेट आहे, ॲसेट ही ॲसेट बाजूला येणार, सनरी लायबिलिटी बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी बाजूला येणार. इंटरेस्ट रिसिव्ड अँड रेंट्स हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला सांगितलं होतं मी, इन्कम आहे. सनरी एक्सपेंडिचर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला येणार, सनरी एक्सपेंडिचर. आणि पेड अप कॅपिटल हे लायबिलिटी बाजूला येणार. कॅपिटल आपलं बघा लायबिलिटीला येतात. आणि मग आता ॲडजस्टमेंट बघा, त्याने ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. प्रत्येक ॲडजस्टमेंटच्या 2 एंट्र्या होणार. पहिली ॲडजस्टमेंट बघा, रिझर्व फॉर अनएक्सपायर रिस्क 50% म्हटलेलं आहे आणि मरायनसाठी 100% म्हटलेलं आहे. तो काय म्हणते का, रिझर्व फॉर अनएक्सपायर रिस्क कॅल्क्युलेटेड ॲट 50% प्रीमियम इन्कम फायर अँड मिसलिनियस अँड 100% प्रीमियम इन्कम ऑन मरायन. म्हणजे हे नाही म्हटलं असलं तरी आपल्याला माहीत असलं पाहिजे की प्रत्येक इन्शुरन्स कंपनी हे जो त्यांचा नेट प्रीमियम असतो, हा वाला प्रीमियम, हा प्रीमियम या नेट प्रीमियमच्या 50% इथं ठेवतात नेहमी रिझर्व फॉर रिस्क. कोणतं, फायरही ठेवतो. मरायन मात्र हा याच्या 100% ठेवतो. बघा 36 लाखाच्या 100% 36 लाख, इथं 3 लाखाच्या 50% 1.5 लाख. आणि मिसलेनियसवाल्याने सुद्धा तसंच ठेवलं असेल, बघून घ्या. मिसलेनियसवाल्याचं किती, 9 लाख रुपये आहे. इथे मिसलेनियसवाल्याचे 9 लाख रुपये आहे. तर बघा 9 लाखाच्या 50% 4.5 लाख रुपये. आणि हे जेवढी रिझर्व आहे हे 4.5 लाख, त्याच्यानंतर हा 1.5 लाख आणि हे 36 लाख, हे सगळे लायबिलिटीमध्ये दाखवायचे आपल्याला. कुठे दाखवायचे, हे लायबिलिटीला दाखवायचे. चला लायबिलिटीला बघून घेऊ. दुसरी एंट्री याची, हे बघा फंड्स, फायरचं, मिसलेनियसचं
आणि मरायनचं यांची बेरीज एकूण 42 लाख रुपये. अशा प्रकारे ही तुमची बॅलन्स शीट. आता एक शेवटची ॲडजस्टमेंट वाचलेली आहे, ती बॅलन्स शीट कशी चं बघा. शेवटची ॲडजस्टमेंट तो का म्हणते बघा. शेवटची ॲडजस्टमेंट, द डायरेक्टर्स प्रपोज ए डिव्हिडंड 6%. आता हा डिव्हिडंड कशाचा काढत असतो, या 25 लाखावर काढत असतो, या कॅपिटलवर 6% डिव्हिडंड काढला जातो. बॅलन्स शीटच्या ॲप्रोप्रिएशनच्या डेबिट बाजूला येणार आणि मग दुसरी एंट्री त्याची लायबिलिटी बाजूला येणार. त्याच्यानंतर त्याने का म्हटलेलं आहे बघून घ्या, कॅरीड 2 लाख जनरल रिझर्व. तर हे दोन्ही जे 6% 25 लाखावर 6% जो काढू आपण, तर हे बघा प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशनमध्ये आलेलं आहे. हे बघा 6% 25 लाखावर 1.5 लाख रुपये येतात आणि 2 लाख रुपयाची जनरल रिझर्व, आणि ह्या दोन्ही एंट्र्या मग आपल्या लायबिलिटी बाजूला येणार. हे बघा 2 लाख रुपये हे रिझर्व त्याने ॲड केले आहे रिझर्वमध्ये, आणि 1.5 लाख रुपये डिव्हिडंडचे. हे बघा डिव्हिडंडचे. आणि अशा प्रकारे मग जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा सरप्लस आहे, ती बघा रेव्हेन्यूचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा ॲप्रोप्रिएशनच्या क्रेडिट बाजूला, आणि ॲप्रोप्रिएशनचं सरप्लस बॅलन्स हे लायबिलिटी बाजूला येत असते. हे बघा ॲप्रोप्रिएशनचं 3,63,000 रुपये हे कुठलं आलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं. म्हणजेच बघा या प्रॉफिट, याचा प्रॉफिट जो आहे, हा जो प्रॉफिट आहे, हा प्रॉफिट 45,000, त्याच्यानंतर 1,50,000 प्रॉफिट क्रेडिटमधून डेबिट मायनस करायचे, आणि त्यानंतर हे जे प्रॉफिट आहे आणि याचा हा 4,10,000. हे बघा तिन्ही इथं आलेले आहे, आणि मग यांची बेरीज करून हा प्रॉफिट काढलेला आहे आपण. हा प्रॉफिट इथं गेलेला आहे, हा जुना प्रॉफिट, आणि त्याच्यानंतर हा 1.5 लाख, हे 2 लाख रुपये, आणि हा सरप्लस काढलेला आहे, आणि हा सरप्लस आपण मग लायबिलिटीला दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे तुमचं हे एवढेच म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की रेव्हेन्यू अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट आणि बॅलन्स शीट, अशा प्रकारची ही पदं या प्रकारे इथं ट्रान्सफर केले जात असतात. तर आता आपलं तुम्हाला विचारलं जात असतात, तर तो MCQ कोणते, तर साधारणतः MCQ या प्रीमियमवर तयार होतात. म्हणजे प्रीमियममध्ये बघा, प्रीमियमचं बघा कसा MCQ तयार होईल की तुम्हाला प्रीमियम दिलेलं राहील, 1 तारखेची आउटस्टँडिंग राहील, 31 तारखेची आउटस्टँडिंग राहील, कधीही 1 तारखेची मायनस होते, 31 तारखेची प्लस होते. प्रीमियम असो किंवा क्लेम असो, या क्लेममध्ये सुद्धा तसंच, क्लेम असो किंवा प्रीमियम असो, 1 तारखेचं मायनस करायचं, 31 तारखेचं प्लस करायचं. आणि मग क्लेममध्ये हे साधारणतः याच्यावर एक MCQ तयार होतो की क्लेम म्हणा किंवा प्रीमियम म्हणा. याच्यात लक्षात घ्यायचं की 1 तारखेचं असं आउटस्टँडिंग, क्लेम आउटस्टँडिंग असतो आणि प्रीमियम रिसिवेबल असतो. तर ते 1 तारखेचं प्लस करायचं, 31 तारखेचं प्लस करायचं आणि 1 तारखेचं मायनस करायचं. त्याच्यानंतर आता रिइन्शुरन्स प्रीमियम जर असेल तर रिइन्शुरन्स प्रीमियम पेड असेल तर ती मायनस करायची, रिसिव्ड असेल ती प्लस करायची. क्लेममध्ये रिइन्शुरन्स क्लेम जो असेल तर तो मायनस करायचा. अशा प्रकारे तुम्हाला नेट काढायला लावतात. कधी कधी तुम्हाला एक MCQ विचारलं जाईल, त्यानं असं म्हणेल की प्रीमियम इज गिवन 9 लाख रुपीज, प्रीमियम इज गिवन 9 लाख रुपीज अँड रिझर्व फॉर अनएक्सपायरीज फॉर 50%. सो हाऊ मेनी फॉर रिझर्व, तर तो 50%, 9 लाखावर 50% काढून हे 4,50,000 रुपये तुमचं MCQचं उत्तर राहू शकेल. अशा प्रकारे तुमच्या याच ह्याच्यावरून छोटे एक MCQ तयार करतात आणि तुम्हाला MCQ विचारतात. अशा प्रकारे हा 3रा युनिट संपलेला आहे. आता मी 4थ्या युनिटवर एक चॅप्टर आहे आपलं शेवटचं, लिक्विडेशन्स. आता लिक्विडेशन हा पार्ट खूप मोठा आहे, परंतु मी लिक्विडेशन चॅप्टर तुम्हाला MCQ बेसिक होणार आहे. फक्त MCQ कसे विचारणार, कारण लिक्विडेशन हे MCQ फक्त त्या कॅल्क्युलेशन विचारतात. अनसिक्युअर्ड क्रेडिटर काढणे, सिक्युअर्ड क्रेडिटर काढणे, त्याचं कमिशन काढणे, यावरच तुमचे MCQ तयार होतात. आणि म्हणून एक गणित तुम्हाला शिकवून मग त्याची MCQ कसे विचारणार ते देणार. आणि मग तुम्हाला मी या 4ही युनिटवर MCQचे काही व्हिडिओ देणार. मग जे तुम्ही कमीत कमी पेपर सोडवण्यासाठी सक्षम व्हाल, एवढी मला पूर्ण आशा आहे. थँक्यू.